तुमच्या घरात जास्वंदीचं झाड आहे का? आणि जर असेल तर त्यावर रोज एक तरी सुंदर लाल फूल उमलतं का? जर याचं उत्तर हो असेल तर समजून जा की साक्षात ईश्वराची कृपा तुमच्या घरावर आहे. आपल्या अंगणातलं जास्वंदीचं झाड हे केवळ एक शोभेचंच झाड नाही, तर ते तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा खेचून आणणारं एक दिव्य माध्यम आहे. पण हे झाड घरात असताना कोणत्या चुका टाळाव्यात, याची पूजा कशी करावी आणि या एका फुलामुळे गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी कशी प्रसन्न होते, चला जाणून घेऊया आणि तुमच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल घडवून आणूया. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. हिंदू धर्मात जास्वंदीच्या फुलाला अत्यंत पवित्र आणि उच्च स्थान दिलं गेले. लाल रंग हा ऊर्जा, शक्ती आणि मांगल्याचं प्रतीक आहे. शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्ट्या जास्वंदीचं झाड घरात असेल तर तिथली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. जेव्हा रोज सकाळी आपल्या घरातलं एखादं ताजं टवटवीत जास्वंदीचं फूल देवाच्या चरणावर जातं, तेव्हा अख्ख्या घरात एक वेगळी सात्विक शांतता पसरते असं म्हणतात. असंही म्हटलं जातं की ज्या घरात जास्वंदीचं झाड फुलांनी बहरलेलं असतं, त्या घरातील सदस्यांचा उत्साह, आनंद आणि आत्मविश्वास नेहमीच वाढलेला राहतो. हे झाड घरातील प्रगतीचं आणि समृद्धीचं जिवंत प्रतीक मानलं जातं. मंडळी, जास्वंदीचं फूल कोणत्या देवांना प्रिय आहे हे आपल्याला माहिती असायलाच हवं. आधी सांगितल्याप्रमाणे बाप्पाला लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि जास्वंदाशिवाय बाप्पाची पूजा अपूर्ण मानली जाते. एवढंच नाही तर शक्तीचं रूप असलेल्या देवी मातांना लाल जास्वंदाची माळ अर्पण केल्यानं घरातील सर्व संकट आणि इडापिडा टळतात असंही सांगितलं जातं. शिवाय भोलेनाथांनाही हे फूल अत्यंत प्रिय आहे. शास्त्रानुसार जास्वंदीच्या फुलाच्या मधोमध जी दांडी म्हणजे पुंकेसर असते, त्याला ब्रह्माचे रूप मानले जाते. त्याच्या अग्रभागात भगवान श्री हरिविष्णू आणि फुलाच्या लाल पाकळ्यांमध्ये भगवान शिव आणि आद्यशक्ती माता दुर्गेचा वास असतो असंही म्हटलं जातं. म्हणजेच हे एक फूल अर्पण करून तुम्ही एकाच वेळी त्रिदेव आणि त्रिदेवींची पूजा करत असता. पण हो, या झाडाचा पूर्ण सकारात्मक लाभ मिळवायचा असेल तर हे झाड योग्य दिशेला असणंही खूप गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीचं झाड नेहमी पूर्व, उत्तर किंवा ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्टला असावं असं सांगितलं जातं. ही दिशा योग्य मानली जाते. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे आणि सूर्याची दिशा पूर्व दिशा आहे. यामुळे घरात धनाचं आगमन सोपं होतं. आता जागा नसेल तर पूर्वेकडील बाल्कनी किंवा अंगणात सुद्धा आपण हे झाड लावू शकता. परंतु आपल्या मुख्य दरवाजासमोर झाडाची सावली जर सतत पडत असेल तर अशा ठिकाणी हे झाड लावणं टाळावं. आता या झाडाला फक्त पाणीच देणं पुरेसं नाही, तर त्याची भक्तिभावानं सेवा करणंही तितकंच गरजेचं आहे. मग जास्वंदीच्या झाडाची पूजा कशी करावी? तर रोज सकाळी स्नान झाल्यावर झाडाला स्वच्छ पाणी अर्पण करावं. सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर या झाडाला पाणी देणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण यामुळे पत्रिकेत सूर्यदोष असेल तर तो दूर होतो. याचबरोबर या झाडाजवळ उभं राहून आपण ओम गण गणपते नमः किंवा ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यात अधिक सकारात्मकता जाणवेल. एवढंच नाही तर मंगळवारी किंवा शुक्रवारी हे दोन्ही दिवस अनुक्रमे बाप्पाचे आणि देवीचे आहेत आणि जास्वंदीचे फूल देवाच्या चरणी अर्पण करा. त्याचबरोबर आधी सांगितलेले ते 2 उपाय करून पहा, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील. आता फुले तोडताना कोणती विशेष काळजी घ्यावी, कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत? तर देवासाठी फूल तोडताना आपले भाव देखील शुद्ध असायला पाहिजेत. म्हणून नेहमी सूर्योदयानंतर आणि सकाळच्या वेळेतच फुले तोडावी. मावळतीला किंवा रात्री कधीही जास्वंदीच्या झाडाचे किंवा कोणत्याही झाडाचे फुलं तोडू नये. झाडाची फांदी तोडून किंवा झाडाला इजा करून फूल काढू नका. अगदी अलगदपणे फूल हाताने तोडा. कधीही कोमेजलेली किंवा जमिनीवर पडलेली फुले देवांच्या पूजेसाठी वापरू नयेत असं सांगितलं जातं. त्याचबरोबर झाडावरचे ताजी फुलच देवाला अर्पण करावे असं म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीत एक सुंदर भावना सांगितली जाते की घरातील जास्वंदीचे एक फुलही जर तुम्ही मनापासून पूर्ण भक्तिभावाने देवाच्या चरणी अर्पण केले तर देवाला ते हजारो सुवर्ण पुष्पांइतके प्रिय असते असं सांगितलं जातं. तर मंडळी, तुमच्याही घरात जास्वंदीचं हे सुंदर झाड नक्की लावा. त्याची मनापासून काळजी घ्या आणि तुमच्या घरातील सकारात्मक बदल स्वतः अनुभवा. मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि आजचा हा भक्तिभाव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घराच्या अंगणात सुद्धा जास्वंदीच्या फुलाचं झाड आहे का
हेही सांगा आणि तुम्हाला आलेले अनुभव किंवा तुमच्या घरात घडलेल्या गोष्टी सुद्धा शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांच्या घरात जास्वंदीचं झाड आहे त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.